श्री गुरुदेव दत्त. अध्याय 35व्या अध्यायाचे वाचन केल्याने महाशुद्धी मिळतील व 42 पुरुषांचा उद्धार होईल. रेवणनाथास मच्छिंद्रनाथांनी श्री गुरूंचे दर्शन घडविले. अध्याय 35. रेवणनाथावर दत्तप्रभूंचा अनुग्रह व रेवणनाथाचे कैलासाकडे प्रस्थान. अध्याय 35. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेव नमः. जय जयाजी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा. दीनबंधू दयासागरा पुढे ग्रंथ बोलवी. तू दयाळ विश्वंभर बहुधारती हे चराचर. भरण करीशी जन्म दिल्यावर कामने ते लक्षुणी. तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी. रास भरीत तरी ग्रंथांतरी भराभर उदित विश्वंभरा होईका. मागिले अध्यायी उत्तम कथन. रेवणनाथाचा झाला जन्म. सहना सारुके कृषी कर्मा. बोलोनिया दाविले परी दैवे करुणा. उचटपणी देखिला त्रिनंदना. जो शंकर सेवक तया लागून तेची प्राप्त होतसे. हिरा तेज गूढ स्थाना लागुनी. दडे तरी तया काळी हिरकणी. भीटी लागी की येत धावोनी. लोहा लागी चुंबक का हंस पक्षी भक्षणात. कदा न भक्षी मुक्त विरहित. जरी गुंतला पिंजऱ्यात परी तेची भक्षितसे. ते रेवण योगमूर्ती मार्गी भेटला औचटगती. दुग्धा लागी शर्करा निश्चित. लवण काही मिरवेना असो वायसा अवसर त्यात. घडला परी बुद्धिवंत सिद्धी कळा घेऊनी चित्तांत. अत्रिसूत दौडीला दत्ते केले शहाणपण. किंचित कळा त्या दाखवून रक्षुनी आपुले सकळ भूषण. गेला निघुनी महाराजा जेवी मर्कटा चणे देऊनी मार्गी हिंडविती. बुद्धिमंत प्राणी तेवी अत्रि आत्मज करुणी गेला महाराजा. एरी गडे रेवणनाथ वृषभ ठेवूनी शोषेतात. एवोनिया सिद्धा होत करिता झाला महाराजा. सकळ शेत आल्या पाटी. नागदोर कवळोनी कर संपुटी. आवत मार्गी फिरत जेटी. गायनाते आरंभिले परी दत्तवचन. मंत्र प्रयोगे गायन. दत्त महिमा असे ऐसे म्हणून वृषभा ते बोलितसे. एरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने. परी महासिद्धी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रगट झाली ते ठाई. सिद्धी येऊनी आवतापाशी. मने कामना कोण तुझसी. एरू म्हणे तव नामाशी. श्रुत माते करी का. एरी म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमान. ऐसे ऐकता उत्तम दत्त बोल आठवला. जेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता. सांगोनिया रेवणनाथा गेला होता महाराजा. की हा प्रयोगिता मंत्र महिमा नामे सिद्धी पवित्र. प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त. कामना ते पुरवावया मागणी जे आर्थिक कामना म्हणी. तू तीस दाखवी बोलुनी. मग ती तुके कार्या लागुनी. सकळ कामना पुरविल. म्हणसील काय आहे प्रताप तिचा. तरी मदता नये आपुले वाचा. सकळ भोग जो महीचा प्राप्त करी लक्षणार्धे. कानन तरू पाषाण पर जी तुके असतील महीवर. ती तुके कल्पतरू साचार
करोनी दे लक्षणार्धे आणि तुळवट जेत पाषाण खाणी तपाची दावी अपार करणी की परीश तेवी चिंतामणी करुण दावी क्षणार्धे वसनभूषण धनक राशी अपार दावी नगायसी जे जे वरतील सो कामणेशी तो अर्थ पुरविल बा ऐसे सांगुनी अत्रात्मजे ओपिले होते मंत्रबीज ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाणी परंतु निस्पृह होता आनंद भरीत हाकीत होता शेतात आऊत मंत्रप्रयोगी सहजे दाटला होता विचारित सहस्थिती केलीसे परी महिमा सिद्धी भेटता त्याते अधिक झाला आनंद भरीत म्हणे सत्पंत सांगोनी दत्त गेलासे महाराजा मग हातीचा सोडूनी आऊत दोर तिथे बोलता होय उत्तर म्हणे शेती पैलासे तरुवर छाये करोनी वेष्टीला तरी त्या शीतळ छायेत कणाच्या राशी अपरिमित कनक करी एक क्षणात चमत्कार दाविका दृष्टी पडता कनक राशी मग मी म्हणेन सिद्धी तुझसी मग जे कामना होईल देहासी ते मी तुझला सांगेन तरी हे ऐसे परीक्षा वचन आधी दावी मजकारण जैसा हरा सूत हुंडोन अग्नी रक्षी परीक्षे की पक्षी कुळाते हंसदृष्टी परीक्षेओपी पयतो वाटी की परिसापारक पाषाण थाटी लोह मिरवी कनकाते तेवी आता परीक्षापन दावी मिरवणी अपार सुवर्ण तेने मग संशय विरहित होणी गोड होईल चित्ताते ऐसे बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत म्हणे महाराजा एका क्षणात कनकधने भरीत न सकळ मही मग सहज आननी कृपादृष्टी विकलो की तसे मही पाटी तो नगा समान कनक धन थाटी अपार राशी मिरविल्या ते पाहुनी रेवणनाथ म्हणे माते तू आहेसी सत्य तरी आता सनिध्य माते येथोनिया रक्षिका तू सनिध्य असता सर्व काळ पूर्वीसी सकळ इच्छा फळ ऐसे बोलता ती वेल्हाळ बोलती झाली तया दे म्हणे सनिध्य राहीनाता परी गुप्त वर्तेन जगा करिता तुमान धरावी दर्शन स्पृहता कार्य तुझे करीन मी मग अवश्य म्हणे ने रेवणनाथ कार्य संबंधी असावे उद्दित मग कनकधान राशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरविली त्यावरी सायंकाळपर्यंत शेती पेरिले समग्राऊत मग गुरा समे येऊनी गोठवनात वृषभाते बांधिले रात्री करुणी शयनी शयन तो उदय झाला द्वितीय दिन मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्टे कष्टावे शेती सायंकाळपर्यंत संवत्सर हाकावे आऊत तरी आता कष्ट केवते व्यर्थ शरीरा शिनवावे निधान असता आपुले हाती दैन्य भोगावे कवणे आरती परीस लाधला धन प्राप्ती मिळवू का जावे देशांतरा सुरभी असता घरी तक्र मागावे घरोघरी चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता का भोगावी ऐसे कल्पना आणुनी चित्ती सोडोनी दिदले जाणे शेती तो दिन येत प्रहरमिती सन सारूक बोलतसे म्हणे वत्सा सोडून आऊत गृही बैसलासे कवणे अर्थ येरू म्हणे जाऊनी शेतात काय ताता करावे कष्ट करिता रात्रंदिवस काय मिरविले फळास येरू म्हणे धान्य खावयास पिकवावे पाडसा
शेत पिकलिया पारकनी, मग सुख भोगुनी आवनी, ना तरी भ्रांती खावावया लागुनी, पुढे होईल बाळका आयसे ऐकोनी तात वचन, म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न, तरी आपुले गृही काय न्यून, म्हणून आता कष्ट करावे. हिरू म्हणे बा आपुल्या ग्रहासी, काय आहे न कळे मजसी, नित्य स्थापुनी झरा कोरड्यासी, दिवस परी लोटीतसे. हिरू म्हणे बोलसी खोटे, सदन भरले से कनकवटे, जाऊनी पहा खरे खोटे, बोल माझे महाराजा. तव तो हंसुनी सहज स्थिती, गमन करीतसे धवळा रापती, तो कनक राशी धन परिमिती, ग्रहा माझी मिरविती. ते पाहनिया सहन सारुक, चित्ती आश्चर्य मने दोंदिक, म्हणे कैसे झाले कौतुक, बाळ बोले करुनिया. मग पराम होनी हर्षयुक्त, म्हणे वरद पाणी आहे सत्य, कोणी अवतारी प्रतापोपवंत, सिद्धी मुनी आहे असे हासे. मग तो सहन सारुक ऋषी, कदा न सांगे कवन्या कार्यासी, प्रमाण माननी त्याचे बोलासी, तदनुसारे वर्तत. मग तो रेवन ब्रह्मसूता, काय करीतसे नित्यानित्य, बुंधल ग्राम तो थोर अत्यंत, मार्गावरी नांदतसे. ते पांथस्ते येता मुखामासी, पाचारुनी नेतसे सदनासी, कामने समान हारासी, अन्न देतसे नित्याशा. मग गावात पडिली एक हाक, की रेवन देत अन्न उदक, मग चुंगावर चुंगा लोक, पांथिक सत्वर धाविती. मग जैसी ज्याची इच्छा, गहन तैसी पूर्वी नात रेवन, वस्त्रपात्र पारधन देऊनिया बोळवी. रोग भोगादी मनुष्येती, ती सर्व दुःखांची पावनी शांती, धन्य म्हणून ग्रहासी जाती, येश कीर्ती वर्णित पये. मग जगात होनी प्रसिद्ध, सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध, देश विदेशी जनांचे वृंद, रेवन सिद्ध म्हणताती. तो कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ, मही करीत नाना तीर्थ, बुंधला ग्रामी अकस्मात, मुक्कामाते पातला. वस्तीशी धर्मशाळेत राहून, करीत बैसला श्री गुरु चिंतन, तो त्या गावीचे काही जन, धर्मशाळेत पातले. येताची त्यानी देखिला नात, म्हणती बाबा उतरलासी येत, तरी सारावया आपुला भक्त, रेवन सिद्ध पाहावा. ए रूपुसे त्यास ते वचन, रेवन सिद्ध आहे कोण, मग ते सांगती मुळापासून, कृषीकर्मी शोध हा. आयसे ऐकता मच्छिंद्रनाथ, जाऊनी पाहे अंतरी गुप्त, तो दृष्टी देखता म्हणे चित्तांत, अवतारासी हा एक. आमुचा सांगाती पूर्णांश, हा नारायण प्राज्ञ चमस, तरी प्रसन्न कोण झाला यास, शोध करू तयाता. पुन्हा येऊनी धर्मशाळेत, लोकाशी म्हणे गुरु कोण याते, कोण मिरवेला जगाते, निज देहाचे नाम सांगा. तव ते म्हणती बाबानाथ, आम्हा नाही माहीत. मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ, काय करी महाराजा. पक्षी कुळाते पाचारून, घालिता झाला इच्छा भोजन, एका करी बैसोन तुष्ट करुणी बोळवी. श्री स्कंदी पक्षी मेळा, मच्छिंद्र बैसोनी वेष्टी सकळा, जाय म्हणता होता वेळा, आंबराते जाती पय. मग पाचारोनी वनचरासी, त्यासही देता हारासी, आपुले हस्ते व्याघ्र सिंहासी. ग्रास देत महाराजा, ऐसे होता काही एक दिवस, लोक म्हणती महापुरुष, हा ईश्वरची म्हणून आस.
स्वापदं विहंगम प्रस्पर्शिती मग धन्य धन्य म्हणून खाती रेवण सिद्धासी सांगती म्हणती आला आहे एक जती सर्वांपर्याद्भुत विहंगमादी स्वापद गण सहज घेतले पाचारुना तेही ती संशय सोडून भेटी लागी तयांच्या करी स्कंदी करुणी आरोहण अनुदका ते शेवणी जा म्हणता करीती गमना तृप्त मना मिरवणी म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी तरी आपण पाहावे तया दृष्टी पक्षी श्वापादे कोठे कोठी तयापाशी येतताती ऐसे ऐकोनी रेवण सिद्ध पाहू चालेला प्रताप सिद्ध तो येता देखिले पक्षियांचे वृंद करी श्री मिरवले ते पाहुणे आश्चर्यवंत म्हणे वनचरी कैसे सांडिले दैवत द्वैत तरी फेडू या संशयाते प्रत्यक्ष सिद्ध कोण हा मग शीघ्र यावोनी आपुली सदनी जावन बैसले एकांत स्थानी दत्त मंत्र प्रयोगोनी प्रत्यक्ष करू सिद्धी ते मग होता प्रत्यक्ष सिद्धी म्हणे महाराजा विशाळ बुद्धी कवन का म्हणे काय सिद्धी प्रत्यक्ष केले तुवा माते एरू म्हणे ओ कृपा सरिते तुष्ट करीशी सर्व जनाते तेची रीती पक्षी कुळाते तुष्ट करी स्वापादे तुष्ट करीशी तरी कैसे हरोणी त्यांच्या देहबुद्धीस मम सानिध्य स्वंगास संग पावे जननी एरी ऐकोनी वागुत्तर म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर होणार नाही अद्वैत पर ब्रह्मवेत्य वाचोनी जो सावर आणि जंगमात सर्वांचे नांदे हृदयात तयाची या गोष्टी या निश्चित तो अदेतपणे वसतसे हे महाराजा ऐक बोला जो जळ रूपीच होणी ठेला तो जळा माझी मिळावयाला अशक्य काय उरेल जी देवी ब्रह्मपरायण होता मग चराचरी नुरे द्वैत वारता अदुष्टा झाला सर्वभूता चराचरी महाराजा मग तो प्राणी सर्वभूत जगाते मानी आप्त आणि मग तेही मानिती त्याते सका सोयरा की अमुचा तरी आता श्लाघ्यवंत आदी व्हावे ब्रह्मव्यक्त त्यावरी बोले रेवणनाथ ब्रह्मवेत्ता करी माते एरी म्हणे चातुर्य खाणी अत्रिनंदन तुझा स्वामी त्यातेच तो मी साध्य करून घेई का तुझा तो साय झाल्या जाना मग पक्षी श्वापदी द्वैतपणा काय असे तेवढे कठीण द्वंद्वाधिक देवाधिक येतील की लोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी सुरवर अनेक चरणसेवा दोंदिक वांछितील मग तुझी आयसे सिद्धी बोलता वचन चित्ती म्हणे हेची करीन मग सर्व त्याग करून काननात प्रवेशे जया ठाई भेटेला दत्त तेथे जावणी बैसला नाथ दत्त स्मरणी ठेवणी चित्त वाट पाहे भेटीची मणी दाटला भेटीचा योग तेने अन्नोदकाचा झाला त्याग मग दिवसेंदिवस शरीर भोग शुष्क काष्ट दाहितसे चालले तरुचे बर्ण भक्षण येतसे काय जे उडून दत्तवियोगे भेटी कारणे काय वाचे वेला मग ते पाहुणी मच्छिंद्रनाथ म्हणे हा लागला प्रयत्नात परी कोण गुरु आहे त्या ते समजला नाही अद्यापि हा आहा गुरु तो ऐसा कैसा काळ रत्ना द्रोडतर घालून फासा गेला आहे अभ्यास भाषा निष्ठुर मन करून
मग रेवण सिद्धाचा प्रताप पुसोनी घेतला जनमुखे माप. ते म्हणती तो आहे जगबाप. परोपकारी असे के किती एक घातले इच्छित अन्न. किती एका दिधले अफार धन. अफार जगाचे किंचनपण अर्थार्थी हरितसे. ऐसे ऐकोनी जनाची गोष्टी चित्ती म्हणे हा प्रताप कोटी. सिद्धी सकळ साधला जेटी कोठे तरी गुरुकृपे. तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन. त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुत व्हावा की. मग आणि गरिमा लगिमा महिमा ईशित्व वशित्व प्राप्ती प्रकामा. ऐसा अष्टसिद्धी नामा पाचिरिल्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष होत त्या शुभाननी. श्रीनाथाच्या लागल्या चरणी नाथ म्हणे त्या ते पाहुणी. उत्तर मज सांगावे रेवण सिद्ध हा महापुरुष. त्याचे सिद्धी दासत्वास कोणती सांगा आहे आम्हास. गुरुवाक्य करोनिया तव ती बोलती झाली महिमा. माते औपिले दाशत्नेमा. श्री दत्तात्रेय योग द्रुमे मंत्रसिद्धी करोनिया. मग दत्तात्रेय हा ऐकुनी गुरु म्हणे हा बंधूची साचारून. आहे तरी सर्वांपारून हित इच्छिने तयाचे. जैसा अर्धपिंडी भाग मारुती देही उद्भवला योग. परी सीता हरणी भोगिला भोग. साय होनी तयासी किंवा मागील संगे करून. गोपाळ झाले वानरगण सर्व साय होनी महात्मे श्रीकृष्ण वाढविला. देवी आपुली ऐसी मती चमस नारायण स्वसंगती. तरी हा रेवण सिद्ध प्रतापी प्रती साहे आपण व्हावे सर्वस्वी. मग तेथून निघे अतिवेग गिरिनार पर्वती आला चांग. भेटूनी अत्रियात्मजयोग रेवण सिद्धाचे व्रत कथिले. सलिलपणी चरणी माता ठेवूनी म्हणे अनाथनाथा हे गुरु राजा दयावंता. साधक हिता भास्करू तरी अवनी अवतार पूर्ण. प्राप्तिक चमस नारायण तो तुम्हा करिता. क्लेश दारुणी मही लागी भोगतसे निर्वाण धुरोनी चित्ती. बैसला आहे कानना प्रती तरी कृपाबोध मारुत गती. तयावरी सिंचावा आहा एक सिद्धी आणुनी. त्या भास घालुनी गळा दृढोत्तर फास. मग तो फास झाला क्लेश मरण वाट त्या दावी. जेथे झाली तुमची भेटी तेतची बैसला काननपुटी. आहार त्याजुनी प्राणकंठी आणोनिया ठेविला तो. तुच्या झाली अस्ति व्यक्त देहीचे रुधिर आटले समस्त. प्राण कासावीस चक्षुश्वेत कर्पसम सुसम दिसताती. सर्वांगीच्या शिरादृश्या डळडळीत दिसती महापुरुष. पोटपाट ऐक्यलेश हरी कटी सममिरवत. तरी महाराजा दैव माऊले वत्सा करावे काय. इतुले कृपा अवकृपा करणे नव्हे भले. मही लागी मिरवावे लोहाचे कनक करी परीस. तेने सांडिला पाकरस तरी परीस ऐसे कोण त्यास. म्हणेल दगड मिरवेल की एक तमाचा अरी पूर्ण. तेने सांडिले चांगुलपण मग सविता राज दया कोण. मही लागी बोलेल की आमचा वरद पाणी स्पर्शिता जाय मवळी लागुनी. मग तो सर्वांना लागुनी अवनी ठेंगणेपणी मानितसे. ऐसी चाल सहस्थिती त गुरुची असे कृपामूर्त. तरी रेवणनाथ देह आहुत कष्टानळी न सांडावे. पहा जीवने केली लावण्य. लावणे सुखा आणले थोरपणी. ते शुष्क केली या मोहे करुणी. बुडवी न सके जीवन ते. त्याची नीती पीयूषाभास सेविल्या. ओपी संजीवनापणास ते पुढे कोपल्या मृत्युपदास. पाठविल की महाराजा तरी त्या पियुष रसाच्या गावी. स्वप्ना माझी मृत्यू नाही
तैसे तुमच्या हृदयी औदार्य बहु वसतसे. ऐसे बोलत्या युक्तिवानाचे ऐकोनी दत्त हृदयी प्रेमनाचे. डोलोनी ग्रीवासाचे हास्य करी आनंदे. मग तो उद्धार शांतदाता सवे घेऊनी मच्छिंद्रनाथा. व्यान अस्त्र जल्पुनी चित्ता तया ठाई पातले. परी त्या उभय भव्य मूर्ती जैसे उतरले दोन गबस्ती. की इंद्र वाचस्पती प्राज्ञिकपणी निर्विले. की एक हरी एक हर. की द्रोण मंदराचल. किमी आगार प्रेम मारुता होनी स्वार तया ठाई पातले. तो एताची देखिला रेवननाथ. कृष्ण शरीर काष्टवत अस्थिमय प्राण व्यक्त. वाट पाहे दत्ताची अतिक्लेशी कंठी प्राण. पाहुनी श्रमला अत्रिनंदन. प्रेमे कवळीला सदयापण. माय कैसी बाळकाते की वत्सालागी जैसी गाय. हंबरडा फोडी अतिमोहे देवी अत्रिनंदने. प्रेम हृदये प्रिय भावे अलिंगिला. तेनेही चरणी ठेवूनी माथा. होय प्रेमाश्रू ढाळिता. म्हणे आजी भेटली माझी माता. निडळवाणी वत्सते. मग तो महाराज तपोराज हृदय धरी अत्री आत्मज. मग साधक हिताचे चोज उल्हासे ओपितसे. जैसे सुता लागीतात हितालोकोनी परत्र होत. देवी दुर्वास सदोह सहोदर मोहित. होनी हिता मोहितसे. परामाराधुनी कृपेने हाळी. करणी ओपिली मंत्रावळी. तेने तदघटी अज्ञान काजळी. निघून गेली सर्वस्वी. मग तो ज्ञानी हृदयी दिवटा. नृत्य करीतसे तत्व चोहटा. तेने करुणी द्वैत कंठा अंकुरा ते खोडियेला. मग कृपया राधुनी वज्र शक्ती. बाळी चर्चिली दिव्य विभूती. तेने करुणीस देहस्थिती शक्तिवान मिरविली. मग सवे घेऊनी रेवणनाथ. गिरिनार पर्वती गेला दत्त. तेथे बैसोनी दिवस अमित. विद्यावसन नेम नेसविले. ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणे केले पान. तेने करुणी ऐक्यपण चराचरी निर्वले. ऐसा झाला तया ते आभास. की मीच स्वामीचा भास. मीच व्याप्त चराचरी. असे एक देही मिरवलो. मग पक्षीकुळा वनचरा सहित. अचलपणी पाषाणालता. आम समीप येती पाचारिता. रेवणनाथा वंदावया. ऐसी अद्वैत दृष्टी होता. मग रसायनादी शीघ्र कविता. वेदपाठी ज्योतिष अर्थ. प्रवीण कळा व्याकरणी. धनुर्धर जळतरणी. वैद्य नाटके चातुर्य गीत. गायनी कोकशास्त्राधी. अश्वारोहणी चतुर्दश विद्या निरोपिल्या. उपरी नाना शास्त्र प्रवीण. अस्त्रे सांगितली मच्छिंद्रा समान. वज्र अस्त्रादी वाताकर्षण. संजीवनी सांगितली. वातास्त्र धूमास्त्र अग्नियास्त्र. नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदास्त्रादी खगेंद्रास्त्र. ब्रह्मास्त्रादी निरोपिली. निर्वाण रुद्रास्त्र वाशव शक्ती देवास्त्र मोहनास्त्र. दानवास्त्र गती असो ऐसे वर्णिता किती अफार अस्त्री मिरवला. मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मणी मच्छिंद्र मुद्रा फाडिले कान. तत्वा माझी दिव्य ज्ञान गळा कथा ओपिली. देवविती शुद्ध सारंगी. अनुहत वाजे नानांगी. कुबडी फावडी देह प्रसंगी. देह विदेही मिरवला. ऐसा होनी पूर्ण स्थित. मग सवे घेऊनी मच्छिरनाथ. मार्तंड पर्वती गेले त्वरित. नागेश्वरनाथ वंदिले. तेथे करुणी देवदर्शना. वरद घेतला विद्याकारणे.
मग शाबरी विद्या कवित्व चरण महीवरी मिरवितसे. असो ए सर्व साध्य झाल्यावरी मावते मांडिले बहुता गजरी. हरिहरादी साह्यकारे गिरिना हर पर्वती आणिले. सूर्वलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व सुरीवर सुरवर अनेक मावद्यास मवंद्यास आणिले. ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वतकार मवाद्य वंद्या ते पातले. 4 दिवस यथायुक्त सोहळा भोगिला परिमित. मग प्रसन्न होऊनी सकळ दैवते पूर्ण वरा ओपिले. वर देऊनी सकळ विद्येशी जाते झाले स्वस्थानासी. रेवण सिद्ध ही तीर्थाटनासी अत्री आत्मजे पाठवला. तीर्थे हिंडता अपार महिषी तो विटग्राम मानदेशी. तेथे येऊनी मुखावाशी सहज स्थिती राहिला. तो तेथे सरस्वती ब्राह्मणा जानविका स्त्री तया लागून. लावण्य लतिका स्वरूपवान चंद्राशी वदने लाजवितेसे. उभय स्त्री पुरुष एकचित्त जेवी ते लोह चुंबक रीती. किंवा जगप्रिय गभस्ती अवियोग प्रतिवाहिले. की मीन तोयाची संगती की विवरस्थाची एकनीती. की भावांगी सिद्ध भक्ती सदा जोराळती नांदतसे. तो न्याय उभयता जाण प्रपंच वहिवाटीती एक प्रमाण. परी इतुके असोनी जठरी सनंतान शून्यपणे मिरवत. सप्तपुत्र झाले तयाशी परी ते बाळपणी पंचत्व देहासी. 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय. असो शतपुत्र देहांत पावले. यावरी 7वे उदय पावले. ते 12 दिन वाचले तेने हर्षले विप्रमाण. कांतेसी म्हणे परम विल्लाळे. पंचम षष्ठ भक्षिले काळे. हे 12 दिन वाचले केवळ काळ वेळ लोटली येणे. एकानी चुकल्या परिस तो 10 वर्षाचा होय आयुषी. तरी आता या पुत्राशी भयनसे सर्वार्थ घे. ऐसे कांतीसी बोलून वचन बारसे मांडणे परम आवडीने. गृही करोनी पंचपक्काने घाली भोजन विप्रासी. तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीता आला तेथ. अलक्ष गाजोनी त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवितसे. तव त्या विप्राचे देखिले दुरोणी. वाढीते पात्र ठेविले धारणी. तसा तैसाची बाहेर येऊनी नाथा निकट लगबगे. तव तेज पुंज हाटकवांती देखिता विप्र म्हणे चित्ती. हा पूर्व तापसी अवतार क्षिती कोणे तरी आहे की. तैसाची सोहळा लगबगे करून नाथ चरणी मस्तक ठेवून. म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की. ऐसे ऐसोनी मज दारिद्र्याचे मनोरथ. डावलोनी जाता किमर्थ तरी हे तुम्हा नव्हे यथार्थ. अन्यथा सनात करावे. मी हीन दीन जाती ब्राह्मण. काय करावा उत्तम वर्ण. सेवा चोर अति कारणी. तिथे अर्थ व्यर्थ संसारी मिरवितो. ऐसे बोलणी म्लानवाणी माता वारंवार ठेवी चरणी. आपुला वर्णाश्रम टाकोनी विवळ झाला भावारते. त्यावरी नाथ बोले त्याशी आम्ही शूद्र तू प्रमिरविसी. मज नमस्कार वया तुझसी अर्थ नाही जाणीजे. एरू ऐकोनी बोले वचन शूद्र जातीचा ब्राह्मण. तो मातंग करील नमन अन्य वर्ण चुकेल कैसा.
कडू भक्षिता काय होय गोड, होणार नाही धडक फुट. प्राज्ञिक मानेला जेणे वेडा, तरी त्या पंडिता धिक्कार. तरी ऐसे वर्म निपुण, मज कैसे येईल घडून. परी देखावे श्रेष्ठ वचन, ऐसी विनंती करीतसे. ऐसे बोलता विप्र त्या ते, म्हणा ते म्हणे रेवणनाथ. हा विप्र आहे प्रज्ञावंत, बोला परी चालतसे. ना तरी बोलता सोपे, आचार दाविता तीर कापे. तरी आता असो याते स्वल्प, सिद्धार्थे मिळवू. मग विप्राचा धरुणी हात, संचार करी त्याचे ग्रहात. विप्रे नानेओनी सदनात, महाराज बैसविला. पात्र लगबगे आणि वाढून, सर्व पदार्थ भरी प्रेमे करून. पात्रा निकट बैसवून, भोजन करी सारी नाथाचे. अन्य विप्र नेमून, सकळांचे करी संगपान. परी आपण उठे नाथापासून, परम भक्तीशी गुंतला. जैसे शर्करेशी पिपिलिका, काढू जाता दडपी मुखा. तेवी भक्तीचा धरुणी आवांका, विप्र गुंतला नाथ भक्ती. असो ऐसे परम भक्ती, नाथाची झाली जठर तृप्ती. एरीकडे विप्र पंगती, गेले भोजन सारोनिया. विप्र गेले आपुले सदनी, एरीकडे नाथा लागोनी. भोजन झाल्या नम्र वचने, बोलता झाला विप्र तो. मने महाराजा आजीचा दिना, वस्तीशी सेववावे माझे सदना. उदयिक प्रातकाळी उठून, जाणे असेल तरी जावे. पाहुणी तयाचा परमादर, अवश्य म्हणे विविध कुमार. एकांत सानी शयनावर नाथ नेऊनी पहुडविले. नाथ सेनी होता निद्रित, आपण भोजन सारुनी. त्वरित वारासार करून येत, नाथापाशी त्वरेने. तो सूर्य गेला असतासी, मग उठोनी बैसला तापसी. पुन्हा वंदोनी नाथ चरणाशी, उपहार करावा म्हणितसे. तव नाथ म्हणे आता भोजन, झाले आहे न इच्छी मन. मग आपुला नित्यनेम, सारून पुन्हा शयनी पहुडला. सरस्वती ब्राह्मण निकट बसून, नाथाचे त्वरितसे चरण. तो मध्यरात्री झाली पूर्ण, तेव्हा विपर्यास वर्तला. बाळ जे होते मातेपाशी, तटवीने जड पिले त्याशी. परम ते झाले कासाविषयी, शोक सिंधू चंबळला. हाक मारे भरते ते, म्हणे बाळ कासाविष बहु होते. विप्र म्हणे त्या कांते ते, होईल तैसे होऊ दे. तू न करी आता काही अनुमान, निद्राभंग होईल नाथा कारण. आपुले प्रारब्ध मुळीच हीन, बरवे कैसे होईल गे. मागे आचरलो काही पाप, तो भोगितो अमूप. आता ही मोडिता स्वामीची, झोप सुलभ पुढे दिशेना. ऐसे बोलोनी कांते ते, त्रिनाथाचे चरण तुरित. तो सविता सुताचे येऊनी दूत बाळ, पाशी आकर्षिला. काढूनी चैतन्य जीव दशारूप, घेऊनी गेले यमा समीप. एरीकडे शवस्वरूप बाळ देही, मिरविले मग तो मायेचा मोह. दारुण हृदयी पेटला विरह गुण, मग मंद रुदन भरता नयन. जानवी तेव्हा करीतसे, तो प्रातकाळ समय झाला. शयनी नाथ जागृत झाला, तो मंद रुदनार्थ आकर्णिला. एकी तयाने, नाथे ऐकोनी मंद रुदना. विप्रासी म्हणे रडते कोण, एरू म्हणे बाळकाचा प्राण. कासावीस होतसे म्हणून मोहस्थित नाथा, अज्ञानपणी रडते कांता. ऐसी ऐकोनी तयाची वार्ता,
बाळा आणि म्हणितसे. मग ते विप्र शोकांते पाशी येऊनी पाहे स्वपुत्रासी. तव ते मिरविले प्रेत दशेशी हाका मारोनी. तेंदवा म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले निश्चित. ऐसे ऐकूनी रेवणनाथ परमचित्ती क्षोभला. म्हणे मी या स्थळी असता कैसा लादला कृतांता. तरी तो कृतांता पाहिनाता पाहुनी नाहीसा करीना मी. ऐसे दुर्घट शब्द वदोन ब्राह्मणासी म्हणे बाळान. तव ते शरीर उचलोन नाथा लागी अर्पितसे. तव ते बाळ परम गोमटे नाथ पाहे आपुले दृष्टी. चित्ती हळहळवणी म्हणे नष्ट कर्म काय उदेले. विप्रासी म्हणे बाळ तुकेची झाले काय नितांत. एरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे. बाळ होता बाळंतपणी मृत्यू पावले पंचसप्तदिनी. द्वादश दिनत पहाप्राज्ञी बाळ सातवे हे असे. तरी आता असो कैसे हीन प्रारब्ध आहे आम्हास. ते सुपळपणी कर्मलेश फळा कैसे येईल की. परी असो होणार ते झाले आमुचे शेवेशी चित्त रंगले. ते पुण्यांस हेची इतुले वारंवार लादो की. ऐसी बोलता विप्रवाणी अंतर जाणितले प्रांजळपणी. मग सरस्वती विप्रा पाचारुणी बोलता झाला महाराजा. म्हणे वत्सा 3 दिवस जतन करी बाळतनुस. मी स्वतः जाऊनी यमपुरी 7 बाळी आणितो की. मग अमर मंत्र मंत्रोनी भूती चर्चिली बाळ शिवा प्रती. म्हणे विप्रा बाळ हे क्षिती येणे नासाणार नाही रे. ऐसे सांगोनी त्वरिता त्वरित तेथोनी निघता झाला नाथ. व्यान अस्त्र जल्पोनी सनात अतिवेंगेसी चालिला. भोवते अस्त्रांचे करी ब्रह्मण तेने हिमालयाचे अंबकोण. शीतळ करोनिया जाण यथास्थित मिरविले. जैसे सीताचे झुळके आत समीप पावक निश्चित. तेने करुणी शरीरात बाधा न करी अंगाते. देवी आदिना मस्त्र सव्य मिळवणी योग पात्र. व्यानास्त्र मुखी स्तोत्र जल्पोनी गिरी वेदला. सहज चालिला यमपुरी संचार करी यक्ष धवळना वरी. तो धर्मराज जल्पोनी धर्मराज पाहोनी नेत्री. आसनाहोनी उठलासे बैसोनी आपुले कनकासनी. षोडोपचारे पूजिला म्हणी सहज करपुटी उनम्रवाणी. धर्मराज आराधिला म्हणे महाराजा योग दक्ष. किमरत कामी योजिला पक्ष. तरी ते वदोनी सुडाळ पक्ष. मज यक्षा ते तुष्टवी एरू म्हणे यमपूर्णाता. मी सरस्वती विप्राचे घरी असता. तो आयवणी तयाच्या सुता. हरण केले कैसे रे. तरी जे घडून नये ते घडले. परी आता मागुती देई जे वहिले. आणि क्षड पुत्र त्याचे कोठे ठेविले. तेही आता देई आणोनी. तरी या बोलासी वर्तन तुते नये जरी घडूना. मग मम कोपाता प्रळयाग्न उरो न देई तुझ लागी. ऐसे बोलता रेवणनाथ विचार करी तेजो धीसुत. म्हणे चांगले बोलून याते शिव धरिते धाडावा. आपुल्या सर्वस्वी निमित्ताकडून अधिकारी करावा उमारमन. हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू. ऐसा विचार करुणी मानासी बोलता झाला योगी आसी. म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे थार्थ. हे महाराजा हरिहर आणि तिजा तो नाभिकुमर. हे मुख्य यांचा कारभार सकळ का करणे तयांचे. तरी जरी म्हणाल कैसे रीती त्रिवर्ग त्रिकामी असती. शिवक्षयी विधी व्युत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची. तरी यक्षपती तो तमोगुण विरहारी.
आम्ही त्याची करीतो चाकरी, मारणे तारणे आमुच्या करी, काही एक नसेजी. तरी आता प्रतापराशी, गमन करावे कैलासाशी, आराधोनी शिवचित्ताशी, सप्तपुत्र न्यावेजी. आणिक खून सांगतो उत्तर, तेथेची आहेत सुत कुमार. तरी दावणी आपुला बुद्धी संचार, कार्य आपुले करणेजी. मजवरी जरी आला आपण, कोप होन तरी मी काय हीन दीन. क्षय करता उमारमण, प्रसिद्धीपणी मिरवितसे. क्षय करता आहे भवचराचरासी, चराचरे शास्त्रादी बोलती साचार. आपण ही आहात जाणीव सर्व, अंतरंग सर्वांचे. ऐसे आसोनी महाराज, का कोपानळी योजिता मज. स्वज्वळ तेजी अर्कराज तमधवळारा, नांदविता तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे. कुपी पडता प्रज्ञा अज्ञान वाटे, ह्या हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे. धोपटपंथी मिळेना ऐसे बोलता धर्मराज, मान तुकावी तेजपुंज. म्हणे हे पंचाननाचे काज, ते सत्यार्थ बोलसी तू. तरी आता कैलासी जाऊन, कैसा आहे पंचनान. तो सर्व दृष्टी पाहिन, अमित पात्र आम्ही मित्र पण त्या सुद्धा. ऐसे बोलोनी योगधारणी, उठता झाला मग तेथोनी. व्यान अस्त्रमुखी स्तोनी कैलासा ते पातला. आता तेथे कथासार, होईल इत्ती तुकी धुंडी कुमार. मूळ काव्य ग्रंथापर, नरहरी कृपे वर्णित. स्वस्ती भक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर, पंचम त्रिदशाध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय.